आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा 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 दार उघड बरं. मामा दार उघड बरं. काय वेडे पडे हा. मामा मामा दार उघड बरं. मामी तुम्ही हे काय करताय. नेमकं काय चाललंय तुमच्या मनात. मामा दार उघडणार आहे. मामा मामा दार उघड बरं. मामा मामा दार उघड बरं. मामा मामा दार उघडणार आहे. मामा ऐक बिट्टी. मामा दार उघड बरं. काय वेडे पडे हा. मामा मामा दार उघड बरं. यापुढे त्या गौरीच्या आयुष्यात वाईट घटना या घडतच राहणार. तुम्ही फक्त तुमचं तोंड बंद ठेवायचं. त्या बदल्यात तुम्हाला त्याची किंमत मिळत राहणार. गौरी तू लक्ष्मी आहेस आमची. तो नवरा आणलाय त्याच्यासोबत संसार कर आणि आमच्याकडे अशीच लक्ष्मी येत राहू दे. त्याचा आता काहीही संबंध नाहीये गौरीजींशी. तो अशी जबरदस्ती नाही करू शकत. मी नाही सोडणार त्याला. रुद्र गौरीचा नवरा आहे तो. हे त्याच्या तरी लक्षात होतं का. दोघींना वाऱ्यावर सोडून दिलं होतं त्याने. गौरीजींनाही त्याच्याबरोबर जायचं नाहीये. बिट्टीलाही नाही आवडत तो. हे बघ रुद्र, ते काहीही असलं ना तरी बिट्टी ही त्याचीच मुलगी आहे हे आपण नाकारू शकत नाही. पण तिला तो बाप म्हणून नकोय. रुद्र अरे घरात भांडणं झाली म्हणून नाती तोडून टाकता येत नाही. ते राजन काका तू त्या माणसाची बाजू कशी काय घेतोयस. त्याने तोडून टाकलं होतं हे नातं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना बिट्टीला याचा किती त्रास झाला होता ते. तरी आपण. रुद्र शांत हो ना तू. कसा शांत होऊ मी नंदाई. रुद्र काहीही झालं ना तरी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि मग आपण काय करायचं. बिट्टीला आणि गौरीजींना त्याच्या हवाली करून टाकायचं. अरे उद्या त्यांना काही झालं तर. पण मला एक गोष्ट कळत नाहीये. मागे ज्या वेळेला तिच्या लग्नाचा विषय निघाला होता तिच्या नवऱ्याबद्दल मी विचारलं होतं तर ती म्हणाली होती की आमचा रीतसर घटस्फोट झालेला नाहीये. पण तिला असं वाटत होतं की तिचा नवरा परत कधीच येणार नाहीये. मग हा अचानक आला कसा. तेच मी म्हणतोय राजन काका.
जो माणूस गौरीजींशी कोणताच संबंध ठेवायला तयार नव्हता, ज्याला त्याच्या आयुष्यात गौरीजी आणि बिट्टी नको होत्या, तो माणूस काहीतरी हेतू असल्याशिवाय इथे येणार नाही. नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ असणार. आणि तो काही गौरीजींच्या भल्यासाठी वगैरे आलेला नाहीये. बरं, मुळात मला एक कळत नाहीये, इतक्या वर्षानंतर गौरीजी आणि बिट्टी इथे आहेत हे त्याला कसं कळलं? नक्कीच त्याला कोणीतरी इथला पत्ता सांगितला असणार, त्याशिवाय तो इथे येणं शक्यच नाही. कोण बोलवणार? ही आहे ना गौरीची मामी. तिने सांगितलं असणार त्याला, इथे फुकट खायला मिळतं, ये तू पण. आणि हा आला लगेच. आपल्याला काय करायचं आई? आपला काय संबंध? मुळात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि पैठणकरांना काही बाकीची कामं नाही आहेत का? आता मोलकर्णीचे प्रश्न सोडवणार आहोत का आपण? तेवढंच बाकी आहे आता. ते बघतील काय त्यांचं ते. मिसेस पैठणकर, तुमच्याकडे कोणीही मदत मागितलेली नाहीये. आणि गौरीजींच्या आयुष्यात जे काही चाललंय ना, ते मला नाही चालणार. आणि मी नाही बघू शकत दुसऱ्या कोणाबरोबर त्यांना. काय? नाही म्हणजे ज्या माणसाला गौरीजींची परवाच नाहीये त्या माणसासोबत गौरीजींना नाही बघू शकत असं म्हणायचंय त्याला. अरे पण तो तिचा नवरा आहे आणि तिला त्याच्यासोबत संसार करायचा असेल तर तू कोण आहे अडवणारा? मी अडवणार. गौरीजींनी त्या माणसाला स्वीकारणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. आणि आपल्याला कळतंय की त्या त्याच्याबरोबर खुश नाही राहू शकत, तरी आपण शांत राहायचंय का? हे तुम्हाला जमत असेल मिसेस पैठणकर, पण मला नाही जमणार. मला माहितीये स्वतःसाठी स्टँड कसा घेतात ते. त्यांना नाही जमत त्यांच्या मनातलं बोलून दाखवणं.